पारस को अंतरो जानत हैं सब संत, वह लोहा कंचन करे ये करी लय महंत। 5 सितंबर को डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन के जयंती के उपलक्ष्य में शिक्षा क्षेत्र में नवी मुंबई का नाम गौरवान्वित करने वाले नवी मुंबई के शिक्षकों के प्रति अपनी कृतज्ञता व्यक्त करने के मकसद के साथ संदीप नाइक प्रतिष्ठान के माध्यम से नेरुल स्थित तेरणा कॉलेज में शिक्षक सम्मान समारोह 2024 का जोशो खरोश के साथ आयोजन किया गया, जहां इस कार्यक्रम में शिक्षकों का सम्मान करने मुख्य अतिथि के तौर पे मौजूद थे पूर्व विधायक और नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के जिलाध्यक्ष संदीप नाइक। साथ ही उपस्थित थे पूर्व महापौर जयवंत सुतार, भारतीय जनता पार्टी नवी मुंबई महामंत्री नेत्रा शिर्के, सूरज पाटिल, भाजपा उपाध्यक्ष दशरथ भगत, रविंद्र इथापे, डॉक्टर जयाजी नाथ, पूर्व नगर सेवक, पूर्व नगर सेविकाएं और महानगर पालिका स्कूल व निजी स्कूलों के असंख्य शिक्षकगण। न भूतो न भविष्य इस शिक्षक सम्मान समारोह में नवी मुंबई के असंख्य शैक्षणिक संस्थाओं के शिक्षकों ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया। इस दौरान संदीप नाइक के हाथों संदीप नाइक प्रतिष्ठान के माध्यम से शिक्षकों को स्मृति चिन्ह देकर उनका जाहिर सम्मान कर संदीप नाइक ने शिक्षक दिन की शुभकामनाएं दी और एक सुसंस्कृत नवी मुंबई शहर की गणना में उनके योगदान पर अपनी कृतज्ञता व्यक्त की। साथ ही राज्य सरकार के आदर्श शिक्षक पुरस्कार से घोषित नवी मुंबई इंडियन एजुकेशन सोसाइटी वाशी स्कूल के शिक्षक मनोज महाजन को पुरस्कार घोषित किए जाने पर उनका जाहिर सम्मान संदीप नाइक द्वारा किया गया। बता दें कि नवी मुंबई शहर को आज एक आधुनिक शहर के साथ ही एक एजुकेशन हब बनाने में नाइक लोक प्रतिनिधियों का बहुमूल्य योगदान रहा है, जिसका जीता जागता उदाहरण यहाँ की एजुकेशन पॉलिसी और यहाँ का शैक्षणिक दर्जा खुद ब खुद इस बात को बयान करता है। ये जग जाहिर है कि आज की स्पर्धात्मक माहौल में नवी मुंबई में शिक्षण का दर्जा बरकरार रखने में आज संदीप नाइक अपना उल्लेखनीय योगदान दे रहे हैं। यही कारण था कि उन्होंने विद्यार्थियों की भांति अथक परिश्रम कर छात्रों को शिक्षा देने वाले तमाम गुरुवर्यों का उन्होंने नमन किया। बता दें कि एक पारिवारिक माहौल के बीच आयोजित इस कार्यक्रम में स्कूल के शिक्षकों ने अपनी समस्याओं को संदीप नाइक के समक्ष रखा और संदीप नाइक ने भरोसा दिलाया कि महानगर पालिका की नई बॉडी आते ही सबसे पहला ठहराव शिक्षकों की मांग पूरा करने का होगा। इस दौरान सभी शिक्षकों को संबोधित करते हुए संदीप नाइक ने कहा कि अभिभावकों के बाद शिक्षकों का दर्जा सबसे ऊंचा है। उन्होंने कहा कि कोरोना में फ्रंट लाइन वर्कर के तौर पर शिक्षकों ने मोर्चा संभाला। विद्यार्थियों के बोझ को कम करने का काम भी शिक्षकों ने किया। ऐसे में शिक्षकों पर अभी भी कई सरकारी कामकाज का बोझ लदा हुआ है और उसे कम करने का निश्चित ही प्रयास किया जाएगा। मीडिया से बात करते हुए संदीप नाइक ने कहा कि नवी मुंबई के विकास में शिक्षकों का बहुमूल्य योगदान है और इसीलिए शहर के भविष्य का निर्माण करने वाले तमाम सम्मान मूर्तियों और शिक्षकों का उन्होंने आभार प्रकट किया। मला खूप आनंद आहे, माजी शिक्षक आणि आता कार्यरत असलेले शिक्षक जे महानगरपालिका प्रायव्हेट शाळा यामधून ज्या शिक्षकांचं भरीव योगदान शैक्षणिक क्षेत्राकरता आहे त्या शिक्षकांचा आज सन्मान झाला। आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी सुरू केलेली ही परंपरा, ज्यामध्ये या शहराच्या सामाजिक चळवळीमध्ये आपण आपलं योगदान दिलं पाहिजे। 40 वर्षापासून विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केलं जातं। अनेक आज मंचावर उपस्थित असलेले आजी माजी नगरसेवक किंवा पदाधिकारी, त्याचबरोबर अनेक ह्या कार्यक्रमाला आलेले माजी शिक्षक की त्यांनी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या जुन्या आठवणी सांगितल्या। या नवी मुंबई शहराची सुरुवात होत असताना या शहरामध्ये एक सांस्कृतिक परंपरा आणि प्रत्येक समाज कार्यामध्ये जी कामं किंवा ज्या पद्धतीचे उपक्रम कार्यक्रमांचे आयोजन करण्याची आवश्यकता आहे, अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन गेली 40 वर्षापासून नवी मुंबई शहरामध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केले जातात। आपल्या शहरातील भविष्याला घडवण्याकरता जे महत्त्वाची भूमिका बजावतात
आज शिक्षणाच्या व्यतिरिक्त अनेक जबाबदाऱ्या या शिक्षकांवर दिल्या जात आहेत. या कोविडच्या कालखंडात जी महत्त्वाची जबाबदारी डॉक्टरांनी, नर्सेसनी, मेडिकल कर्मचाऱ्यांनी किंवा संबंधित फ्रंटलाईन वर्करनी निभावली, त्याच वेळेस अत्यंत जबाबदारीचं काम हे शिक्षकच त्या करोना काळामध्ये सांभाळत होते. गेली 5 वर्ष सातत्यानं विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या शिक्षकांचा सन्मान केला जातो. या शिक्षकांशी हितगुज करावी, त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्या. या शहरामध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याकरता अजून काय आपल्याला कार्य करता येईल, ह्या सर्व शिक्षकांचं मार्गदर्शन किंवा सूचना या अत्यंत मोलाच्या आहेत. आज या कार्यक्रमानिमित्त या सत्कार समारंभाकरता या सत्कार मूर्ती आणि जे सर्व शिक्षक उपस्थित होते त्यांचा सन्मान करण्याकरता जे सर्व मान्यवर होते, या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. उन्होंने आगे कहा कि हर व्यक्ति के जीवन में शिक्षकों का अहम योगदान है. वे जीवन को नया आकार देने, प्रत्येक पीढ़ी को सुसंस्कृत और उनके व्यक्तिमत्व को निखारने का काम कर रहे हैं और इसीलिए उनका सम्मान जरूरी है. प्रत्येकाच्या जीवनामध्ये शिक्षकाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. आपल्या जीवनाच्या प्रत्येक विविध टप्प्यामध्ये ज्या शिक्षकांनी शिक्षणाव्यतिरिक्त आपलं जीवन आनंदी आणि यशस्वी जगण्याकरता जो मंत्र आपल्याला दिला, जे मार्गदर्शन दिलेलं आहे किंवा त्यांची जी शिकवण आहे ही प्रत्येकाला आयुष्याच्या प्रत्येक कालखंडामध्ये अत्यंत उपयुक्त पडत असते. त्यामुळे प्रत्येकाला आपण विचारलं तर प्रत्येकजण आपल्या शिक्षकाच्या आठवणी या नियमित सांगत असतो. आपण जरी एक अनुभव किंवा एक मार्गदर्शन घेत असलं तरी येणारी प्रत्येक बॅच, प्रत्येक पिढी, या सर्व पिढींना मार्गदर्शित करण्याचं, सुसंस्कृत बनवण्याचं, त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्याचं काम हे शिक्षकांच्या माध्यमातून अविरत सुरू असतं. त्यामुळे अशा शिक्षकांचा सन्मान झालाच पाहिजे. त्यांच्या अडीअडचणी, त्यांच्या समस्या ह्या देखील सोडवण्याचा आता ठिकाणी प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे. प्रामुख्यानं लोकप्रतिनिधींची ती जबाबदारी आहे. आज सर्व शिक्षक ज्यांचा सन्मान झाला, आज या कार्यक्रमानिमित्त आलं, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. संदीप नाइक ने इस दौरान विद्यार्थियों के इक्वल और यूनिफॉर्म एजुकेशन सिस्टम को तवज्जो देते हुए कहा कि नए शिक्षण प्रणाली के लिए नई शिक्षण पॉलिसी को सक्षम बनाने की दिशा में वे प्रयत्नशील रहेंगे. न्यू एजुकेशन पॉलिसी में काफ़ी सारे रिफॉर्म्स किए गए कि जो नए मुझे 2024-2025 में इसका इम्प्लीमेंटेशन होगा, उसमें वो पॉलिसी को अडेप्ट करना, हमारे महानगर पालिका शहर के स्तर पे हमारा एक धोरण बनाना, जिस धोरण के माध्यम से इक्वल एजुकेशन सभी लोगों को मिले. अभी हर तरीके के अलग अलग करिकुलम होते हैं, स्टेट बोर्ड होता है, CBSE होता है, IB होता है, उसमें भी कई कंट्रीज़ के एफिलेशन किए हुए स्कूल्स होते हैं. तो एक यूनिफॉर्म एजुकेशन सिस्टम जो हर विद्यार्थियों को सक्सेसफुल लाइफ जीने के लिए मददगार हो, हर एक को इक्वालिटी लगे, ऐसी एजुकेशन सिस्टम जो न्यू एजुकेशन पॉलिसी है, लेकिन हमारे शहर के स्तर पर भी उसको अडॉप्ट करने के लिए एक अच्छी पॉलिसी होना काफ़ी ज़रूरी है. और उसमें अपनी सूचनाएं, अपना योगदान या जो अनुभवित है वो कौन है, तो शिक्षक वर्ग ही है. जो एक्स टीचर्स है, जो अभी जो एजुकेशन फील्ड में है, उनका मार्गदर्शन इस एजुकेशन क्वालिटी को बढ़ाने के लिए काफ़ी मददगार साबित होने वाला है. वहीं इस दौरान सम्मानित शिक्षिकाओं ने भी इस सम्मान के लिए संदीप नाइक का आभार प्रकट किया. संदीप नाईक प्रतिष्ठान आयोजित शिक्षक सन्मान सोहळा 2024 येथे आम्हा शिक्षकांचा आज सन्मान केला. त्याबद्दल आम्हाला खरोखर आनंद आहे. आणि तसंच खरं सांगायचं जर गेलं तर गेली कित्येक वर्षे हा सन्मान करतायत. मला एक शिक्षक म्हणून अभिमान वाटतो की आमचा सन्मान फक्त त्यांच्या सानिध्यातनं होतोय, याचा मला खरंच अभिमान आहे. अशा नेत्याची समाजाला गरज आहे की जो शिकलेला आहे, शिवाय सुसंस्कारित आहेत आणि खरोखर ह्याच्याने आपला जो समाज आहे तो नक्की बदलू शकतो. आणि मला हे चित्र नक्कीच येणाऱ्या सालांमध्ये ह्याचा मला नक्की असं वाटतं की कुठेतरी बदल आपल्याला पाहायला मिळतील आणि अशा नेत्याची समाजाला गरज आहे. संदीप नाईक यांचं काम जे आहे, जे कार्य आहे ते अतुलनीय आहे. कारण ते सर्वजण त्यांना गुरुवर्य असं मानतात. तरी त्यांनी शिक्षकांसाठी जो सोहळा केलेला आहे तो खरोखरच अवर्णनीय आहे. कारण शिक्षकांचा सोहळा
म्हणजे असं कुठे होत नाही शक्यतो, पण त्यांनी दरवर्षीच केलेला जातो, पण या वर्षी मला आयोजित केलं त्यामुळे मला खूप आनंद होत आहे. कारण त्यांनी सर्वांना सर्टिफिकेट वगैरे दिला, सर्वांचा सोहळा केला आणि त्यांनी जी माहिती सांगितली शिक्षक कसे असावे, शाळेमध्ये शिक्षकांचं कार्य काय आहे, विद्यार्थ्यांसाठी आपण काय केले पाहिजे, यापुढची परिस्थिती काय आहे, त्यासाठी शिक्षणाचे महत्त्व काय आहे, ते जे सांगितलं आहे ते खरोखरच महत्त्वपूर्ण आहे आणि ते आम्ही अंमलात आणण्याचा प्रयत्न करू. तसंच ते जे काही एक्झाम घेतात, SSCच्या एक्झाम घेतात, चित्रकलेच्या एक्झाम घेतात वगैरे सगळ्या एक्झाम घेतात, त्यासाठी आम्ही नेहमीच त्यांचा सहभाग घेतो आणि आमचे विद्यार्थी नेहमीच उत्कृष्टरित्या पास होतात. यापुढेही ते पास होतील. संदीप नाईकचं व्यक्तिमत्व तसं पाहिलं तर खूपच छान आहे. लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वजण त्यांना ओळखतात. संदीप नाईक बोललं तरी सुद्धा लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल येते, तशी आता तुमच्या आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आले. कारण आणि त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी तर सर्वजण धडपडत असतात. सध्या आम्ही पण त्याच्याबरोबर फोटोशूट केलेलं आहे. ते कधीच कोणाला नाही म्हणत नाहीत, कोणत्याच कामाला नाही म्हणत नाहीत आणि ते 24 तास बिझी असतात आणि हा समाजसेवेचं कार्य करतात. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.